लोक गावातनं शहरामध्ये आली, राहायला जागा नव्हती, त्यामुळे गरीब माणसाला जिथे जागा मिळाली तो तिथे बसला, त्या ठिकाणी अतिक्रमण केलं, झोपडी बांधली, कच्चं घर बांधलं. आजही अनेक लोक त्या झोपडीत राहतात, कच्च्या घरात राहतात. आणि म्हणून मोदी साहेबांनी आपल्याला सांगितलं की कोणालाही कच्च्या घरात ठेवू नका, बेघर ठेवू नका, प्रत्येकाला घर द्या. आणि प्रधानमंत्री आवास योजना शहरीतनं आपल्याला मोठ्या प्रमाणात मोदीजींनी घर बांधण्याकरता निधी उपलब्ध करून दिला. पण आपल्या लक्षात आलं निधी तर आला, पण आत्ताच जसं मोनिका त्यांनी सांगितलं, गावोगावी एकच समस्या आहे, अतिक्रमण आहेत, ती नियमित झाली नाही आहेत आणि त्यामुळे पट्टा नसल्यामुळे घराकरता पैसे मिळत नाहीत. आणि म्हणून 2च महिन्यापूर्वी आपल्या सरकारने निर्णय घेऊन जे लोक राहतात असे सगळी रहिवासी अतिक्रमणं ही नियमित करायची आणि त्याची मालकी त्या लोकांना द्यायची, असा निर्णय आपण केला. त्यामुळे आता ती मालकी देऊ आणि ज्याला मालकी देऊ तो जर बेघर असेल किंवा कच्च्या घरात राहत असेल तर पक्कं घर बांधण्याकरता देखील प्रधानमंत्री आवास योजनेत त्याला घर देऊ. आज मला सांगताना आनंद वाटतो, महाराष्ट्राला 30 लाखापेक्षा जास्त घरं ही प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये मोदीजींनी दिली. एक प्रकारचा रेकॉर्ड आहे. त्यामुळे आता चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे. मोठ्या प्रमाणात आपल्या गरिबाला घर देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.